मित्रांनो, प्रवीचा तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज तुमच्यासाठी माझी एक कविता घेऊन आलोय मी. माणसाचा जन्म मिळाला, माणुसकी जपत जपत माणूस म्हणून जगण्यातला आनंद जर आपण मिळवला की खूप छान वाटून जातं मनाला. आणि मग स्वप्न तर प्रत्येक माणूस पाहतोच. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतंच. आणि मग मनाचं जे हिरवंपण आहे, मनाचा जो टवटवीतपणा आहे, तो जर टिकवता आला तर मग मनाची स्पंदनं कागदावर पण अवतरू लागतात. कागदावर आपण व्यक्त होऊ लागतो. मग अशी जी भावस्पंदनं कागदावर उमटतात, त्यालाच तर आपण कविता म्हणतो. काव्य म्हणजे आहे काय? मनामध्ये चाललेली भावभावनांची जी काही सरमिसळ चालू असते, त्या भावनांचं कुठेतरी एक शाब्दिक रूप जे तयार होतं, त्याच्यातूनच तर कविता जन्माला येते. चला तर असंच एक स्वप्न काव्यातनं अवतरलंय, ऐकवतो तुम्हाला. शीर्षक, कुणाच्या तरी मनी उरावं. असंच कधी वाटत राहतं, कुणीतरी मनापासून हाक मारावी, अगदी मनापासून, मन तळापासून आपल्यावर प्रेम करावं. कधी वाटत राहतं, कुणीतरी असावं, अगदी फक्त आपलंच, हक्कानं चिडून बोलणारं, कधी रागावणारं. आपण नाही दिसलो, कधी नाही भेटलो, नाही बोललो की आपल्यावर रुसणारं, कधी मग असंच फुगून बसणारं. वाटत राहतं, मनापासून जेव्हा असं सांगतो मी तुम्हाला, खरंच नक्कीच मिळतं. खरंच कुणीतरी मनापासूनच असं. आपण ही मग विधात्याने केलेल्या स्वप्नपूर्तीवर खुश होऊन जगावं आणि त्याच्यावर आपण पण भरभरून प्रेम करावं. त्याचं चिडणं, त्याचं रागावणं, त्याचं रुसणं, त्याचं फुगणं, या सर्वासह त्याला मनोभावे स्वीकारावं. असं जेव्हा जमतं, त्यालाच तर खरं जगणं म्हणावं. हे मग असं जगणं एकमेकांसाठीच असावं इतकं आतून की शेवटच्या श्वासानंतर पण मग त्या कुणातरी मनी आपण कायमचं उरावं. त्या कुणा मनाने मग त्याच्या शेवटापर्यंत तुम्हास कायमच स्मरावं. त्या मनी आपण खऱ्या प्रेमाचं प्रतीक बनून राहावं. देवाआधीही कदाचित मग त्यानं तुम्हासच स्मरावं. यालाच तर खरं खरं जगणं म्हणावं. जगण्याचं, जीवनाचं खरं सार्थक म्हणावं. सारं संपल्यावरही असंच आपण कुणाच्या तरी
मनी कायमचंच उरावं, कुणाच्या तरी मनी कायमचंच उरावं, कायमचंच उरावं. मित्रांनो, खरंच अशी व्यक्ती जे काही स्वप्नवत वाटतं आजकाल, अशी जर व्यक्ती ज्याला खरं खरं भेटेल, त्याने खरंच असं जगणं अनुभवावं, एवढंच मी म्हणेन. आणि त्याचं जगणं हेच खरं जगणं म्हणून आपण पण मानावं. इतकं आतून प्रेम करणारं माणूस आपल्याला भेटावं, इतकीच मी शुभेच्छा देऊ शकतो आपणास. आणि मित्रांनो, आज सकाळी सकाळी तुमच्यासाठी असं एक सुगंधित कवितेचं फूल घेऊन मी आलो आणि जगण्यासाठीच एक नवं स्वप्न कदाचित तुम्हा सर्वांना देऊन, पुन्हा भेटण्याची खात्री देऊनच आज मी इथंच थांबतो. उद्या आपण पुन्हा नक्की भेटूया. अजून असंच काहीसं छानसं नवीन काही घेऊन. शायरी असेल, कविता असेल, गीत असेल, गझल असेल, किंवा काही जीवनात चालण्याची ताकद मिळवून देणारी काही वाक्य असतील. आजच्यापुरती रजा घेतो मित्रांनो.